खासदार संजय काका पाटील यांना पराभव दिसू लागल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळेच ते बेताल वक्तव्य करीत असल्याचा पलटवार विशालदादा पाटील यांनी केला आहे. निवडणूक काळात दिलदार शत्रूंच्या माध्यमातून काकांनी षडयंत्र केले, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या उलट मीच 2.5 लाख मतांनी विजय होणार असा विश्वास विशालदादा यांनी व्यक्त केला. सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीचं मतदान झालं. तिसरा टप्पा पार पडला. मतदाना दिवशी पूर्ण जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात जमेल तेवढ्या मतदान केंद्रांवर भेट देऊन एकंदरीत झालेल्या मतदानाच्या वातावरणाकडे लक्ष दिलं. त्यानंतरही प्रत्येक गावचे कार्यकर्ते मी त्या ठिकाणी जाऊन अथवा त्यांनी सांगलीत येऊन माझी भेट घेतली. उत्कृष्ट प्रतिसाद ह्या निवडणुकीत आम्हाला मिळालेला आहे. प्रत्येकाच्या चर्चेनंतर असं दिसून येते की ह्या निवडणुकीत आमचा विजय हा 100% निश्चित आहे. जवळजवळ 2 ते 2.5 लाख मताधिक्यानं आम्ही विजयी होणार हा आमचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. लोकांनी खूप मोठं प्रेम दाखवलेलं आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती. जनतेने ठरवलेलं की ह्यावेळी बदल करायचा आणि तो बदल त्यांनी माझ्या रूपात पाहिला आणि त्या पद्धतीने मतदान झालं. चिन्ह नवीन होतं. नाव मतदार यादीत मतपत्रिकेवर बॅलेटिंग मशीनवर खाली गेलं. मात्र ह्या सगळ्या अडचणीतून सुद्धा लोकांनी हुडकून माझ्या चिन्हासमोर बटन दाबलं. बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालं वयस्कर लोक मतदानाला जात असताना बूथचे जे प्रतिनिधी होते किंवा शासकीय अधिकारी होते त्यांना सांगताना दिसते की ते लिफाफा बंद पाकिट चिन्ह कुठे मला दाखव, वसंतदादाच्या नातवाचं चिन्ह कुठे दाखव. म्हातारी माणसं सुद्धा म्हणत होती काँग्रेस पक्षाचं चिन्ह बदलले, काँग्रेसचा उमेदवार वेगळ्या चिन्हावर आहे, ते चिन्ह कुठलं मला दाखव. खूप प्रतिसाद चांगला मिळाला आणि ह्यामुळे हा विजय हा जनतेचा विजय आहे आणि हा तुम्हाला येणाऱ्या 4 तारखेत दिसेल. कालच मावळते खासदार संजय काका यांनी एक प्रसार माध्यमातनं त्यांना जे गेल्या महिन्याभरात आलेलं फ्रस्ट्रेशन आहे, वैफल्यग्रस्त झालेले काका काल तुमच्या पुढे आले. त्यांनी एक षडयंत्र त्यांच्या दिलदार शत्रू बरोबर बसून रचलं होतं. ते षडयंत्र होतं की ह्या ठिकाणी नुराकुस्ती व्हावी, एकतर्फी निवडणूक व्हावी, जाणून बुजून कमकुवत उमेदवार द्यावा आणि त्यातनं त्यांचा विजय होईल. त्यांना आधीमध्ये आत्मविश्वास वाढला. त्यांना वाटलं आता निवडणूक सोपी झाली, आपण 5-7 लाखांनी निवडून येऊ. ह्या वातावरणात ते फिरत होते आणि मग त्यांना सगळ्यात मोठा धक्का बसला तो जनतेने जो मला प्रतिसाद दिला आणि मला जे उभं केलं तेव्हापासून जे त्यांचा मूड खराब आहे तो अजूनही खराब आहे. आणि 4 तारखेला काय जो राहिला फाजील आत्मविश्वास त्यांच्यात राहिलेला आहे तो पण जाणार आहे. मला त्यांची खरंच मनापासून काळजी वाटते. ज्या पद्धतीनं अजूनही त्यांचा राग अहंकार हा येतोय बाहेर. निवडणूक झाली, आम्ही लढलो, आम्हाला भरपूर लोकांनी साथ दिली, आम्हाला काही नेत्यांनी साथ दिली, काही नेते देऊ शकले नाही. पण आमचा स्वभाव आहे की जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला. ज्यांनी मदत केली त्यांचेही आभार, जे करू शकले नाहीत त्यांनाही आम्ही सांगतो काय अडचण नाही. मी खासदार होतोय, मी जनतेचा सर्वसामान्यांचा खासदार, तुम्हाला कुणालाही त्रास देणार नाही. कुठल्याही बदलाची भावना ही आमच्या संस्कारात नाहीये, खासदारांच्या संस्कारात असेल, माझ्या नाहीये. मावळते खासदार त्या पद्धतीने बोलले, कुणाला धमक्या दिल्या, मी एवढंच सगळ्यांना आश्वस्त करू शकतो की अशा कुठल्याही धमक्यांना तुम्ही भिवू नका. मी तुमच्या पाठीशी आहे, जनता आपल्या पाठीशी आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत विधानसभेला सुद्धा सत्याची बाजूच निवडून येणार आहे. आणि हे जे खासदार आहेत त्यांचा आता पराभव झाल्यावर त्यांची शक्ती जे कवच आहे, या कवच त्यांच्या पाठीशी आहे, ज्या जोरावरती एवढं सगळं बोलतात तो कवच ही त्यांच्या मागणं निघणार. मी खासदारांना, मावळत्या खासदारांना विनंती केली होती, संजय काकांना विनंती केली होती, आव्हान केलं होतं की खरंच तुमची एवढी लोकप्रियता तुम्हाला वाटते आणि तुम्ही एवढं मोठं मोठं बोलून दाखवता, तर निवडणुकीत तुम्ही सुद्धा ह्या भाजप पक्षाचं कवच सोडून यावं. मी सुद्धा अपक्ष म्हणून ह्या ठिकाणी लढतोय. मात्र ते एवढे घाबरलेले, त्यांना माहित होतं की त्यांना मतदान मिळणार नाही आणि म्हणून कुठेतरी
मोदी साहेबांच्या मागे दडायचं, अमित शहाच्या मागे दडायचं, योगी आदित्यनाथांच्या मागे दडायचं, फडणवीस साहेबांच्या मागे दडायचं, वेगवेगळे नेते राज्यातनं गडकरी साहेबांच्या मागे लढायचे, वेगवेगळे नेते इथं आणून त्यांच्याकडनं विनंत्या करून मतं मागायचा प्रयत्न केला. मुळात भाजप ह्या ठिकाणी कमकुवत झालेली आहे आणि त्यात उमेदवार एवढा कमकुवत दिला, त्यामुळे झालेल्या मतदानाच्या 40%चा आकडा सुद्धा ते गाठू शकणार नाही. 4 लाखाच्या आतच त्यांचं मतदान राहील असं मला वाटते. त्यांनी काही वक्तव्य केले. त्यांनी महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांबद्दल बोलले. प्रथम तर महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडनं त्यांनी अपेक्षा का ठेवावी? एक त्यांचा दिलदार शत्रू त्यांना मदत करतो म्हणून इतरही लोकांनी त्यांना करावी अशी त्यांनी अपेक्षा का ठेवावी? डॉक्टर विश्वजित कदम हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, जिल्ह्याचे आमचे सर्वांचे नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राबाहेरच्या राज्यात सुद्धा काँग्रेस बळकट करायचं काम केलेलं आहे. ह्या इंडिया आघाडीशी ते एकनिष्ठ आहेत. ह्या ठिकाणी भाजपचा पराभव व्हावा ही त्यांची सगळ्यांची इच्छा आहे, महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांची इच्छा आहे. आणि त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल तो 4 तारखेला निश्चित दिसेल. त्यांनी काय वक्तव्य परवा त्यांच्या एका कार्यक्रमात केलं, त्याचा आणि संजय काकांची काही एक संबंध नाही. त्यांनी मतदान कुणाला करावं, कुणाला पाठिंबा द्यावं, त्यांच्या मतदारांनी कुणाला पाठिंबा द्यावा हे संजय काकांची निगडीत प्रश्न नाही. पण काका एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत की त्यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा टीका करू लागले. त्यांना माहिती आहे की त्यांच्या पक्षाचं मतदान त्यांना मिळणार नाही, त्यांना वैयक्तिक संबंधावर मतदान मिळणार नाही. त्यामुळे अशी आशा तरी अपेक्षा तरी त्यांनी का ठेवावी की काँग्रेस पक्षाने त्यांना मदत करावी? मी त्यांना सांगतो आणि मी जनतेला सांगतो ही जी आमची दोस्ती आहे, माझा दोस्तच दिलदार आहे, त्यामुळे मला शत्रूकडे बघायला लागत नाही, शत्रूकडनं अपेक्षा ठेवायला लागत नाही. माझे दिलदार मित्र हे माझ्या मदतीला येणार होते आणि आलेले आहेत, हे तुम्हाला 4 तारखेला दिसेल. आमची ही दोस्ती तुटायची नाही हे आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की आमची एकीची एक्सप्रेस ही आता मला दिल्लीला घेऊन जाईल. मला हे माझं विमान दिल्लीला लँड आमच्या पायलटनी केलेलंच आहे. आज ह्या सांगली जिल्ह्याची अडचणी सुद्धा हे विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळात मार्गी लागणार आहेत. आणि कुणाला हे जर खासदार दमदाटी करत असतील, यांची भाषा जी येते अहंकाराची भाषा, या अहंकारातनं त्यांचा पराभव होणार आहे. पण ह्या अहंकाराची भाषा कुणाबद्दल बोलत असतील तर त्यांना मी आश्वस्त करतो, मी तुमच्या पाठीशी आहे. डॉक्टर विश्वजित कदम ठाम नेतृत्व आहे, ते नेतृत्व मी मान्य केलेलं आहे. ते निश्चित ते सुद्धा आपल्या अडचणीला धावून येते. काकांना खूप ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे आणि त्यामुळे तो कधी कधी त्यांचा फाजील आत्मविश्वास बाहेर येतो. आणि त्यामुळे पत्रिका बघतात, कुणाची तरी काढतात, मग बघतात माझी त्याच्यापेक्षा सरस त्यांनीच निवडून येणार. त्यांच्याकडनं एक राहिलं, त्यांनी सामान्य जनतेची पत्रिका बघायचं त्यांच्याकडनं राहून गेलं. जनतेच्या नशिबात आता बदल आहे. जनतेच्या नशिबातनं हा राक्षसी माणूस खासदार म्हणून नसणार हे त्यांच्या पत्रिकेत आहे. आणि म्हणून 4 तारखेला विशाल पाटील निवडून येणार आहे. आणि लहानसहान मताधिक्यानं नाही तर 2 लाखाच्याहून अधिक मताधिक्यानं आम्ही येणार आहे. तुम्हाला बघायला मिळेल ह्या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात मी आघाडी घेणार आहे. तासगाव तालुक्यात सुद्धा माझा आत्मविश्वास आहे की एक मत का असेना मी संजय काकांपेक्षा जास्तच घेणार. आणि त्यांनी बघावं. आणि आम्ही पण इथंच आहे, 4 तारखेला ते तिथंच असणार आहे. मी मतदाना दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित असणार आहे. आणि त्यामुळे मला विश्वास वाटतो की हा विजय हा पूर्णपणे आमचाच आहे. खूप खालच्या स्तरावर जाऊन निवडणूक लढवायचा प्रयत्न केला, त्यांना पराभव समोर दिसू लागला. आणि दिसू लागल्यामुळे काही अशा गोष्टी, खोट्या गोष्टी व्हायरल करायचा प्रयत्न केला. जाणून बुजून कदम घराण्यात आणि आमच्यात वाद आहेत आणि कुठला तरी वचपा काढणार आहेत असे फेक न्यूज तयार करून त्यांनी सोशल मीडियावर टाकायचा प्रयत्न केला. जयश्री वहिनी आणि आमच्यात काहीतरी वाद आहेत, मदन भाऊंचा कार्यकर्ते नाराज आहेत अशी खोटी बातमी टाकून व्हायरल करायचा प्रयत्न केला. माझ्या बाबतीत माझ्या सुद्धा वैयक्तिक आयुष्यातले काही फोटो वेगळे करून त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवून काहीतरी घाणेरडे बातम्या पसरवायचा प्रयत्न केला. आता आमच्याकडे पुरावे नव्हते, त्यांचे कार्यकर्तेच करत होते. पण ज्या हँडलवरनं, ज्या सोशल मीडियाच्या हँडलवरनं हे सगळे गोष्टी एकत्रित पोस्ट झाले होते, ह्या हँडलची लिंक आता आम्हाला लागलेली आहे. रीतसर मी काय घाबरलेलो नाहीये, रीतसर तक्रार केलेली आहे, पूर्वीच केलेली आहे. अजूनही त्याच्याकडे काय चित्र असतील तर ते वापरणार ह्याचा मलाही माहिती आहे.
कारण त्यांना राजकारणात चांगल्या गोष्टी करता येत नसल्यामुळे अशा फसव्या आणि खोट्या गोष्टी करूनच त्यांना यश मिळेल असं त्यांना वाटते, पण ते त्यातही फेल होणार आहे. आणि एक समाधान मला ह्यात हे वाटलं की ह्या पातळीवर आम्हाला तुमच्यावर टीका करता येत नव्हती की तुम्ही या पातळीवर गेला. तुम्ही स्वतःच कबुली दिली की असे क्लिप मी टाकलेले आणि अजून टाकणार आहे, हे तुम्ही स्वतः कबुली दिली. हे बघून खूप समाधान वाटलं की आपण जे म्हणत होतो, जे आरोप करत होते खरे ठरले. त्यांना जे मदत होत होती ती सुद्धा त्यांनी स्वतःहून कबुली दिली की त्यांना कशी मदत होत होती आणि त्यांचं कसं षड्यंत्र ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष कमकुवत व्हावं, ह्या सांगलीतून काँग्रेस संपावी, वसंतदादांचा विचार संपावा, हे षड्यंत्र त्यांनी कुणाला घेऊन रचलं हे जर त्यांनी स्वतःच्याच प्रेसमधनं कबुली दिली, ही गोष्ट जनतेला आता कळलेली आहे. त्यामुळे ह्या पुढच्या काळात तुम्ही आणि तुमचे दिलदार लोक ही ह्या राजकारणात सांगली जिल्हा हद्दपार करेल हा मला विश्वास वाटतो. काही मंडळी एकत्र काम करतात. हा षड्यंत्र रचला गेला की कुठल्याही परिस्थितीत सांगलीत पुन्हा संजय काकाला मदत करायची. हे पुढचे राजकारण आहेत, पुढचे समीकरण आहेत. ह्या जिल्ह्यात ही इनएफिशियंट लोक जनतेचा न विचार करता स्वतःचा कसं काय मोठं करता येईल, पोळी भाजता येईल एवढा विचार करणारी ही लोक एकत्रित आलेली आहेत. दुर्दैवानं मी प्रत्येक वेळेस सांगतो, आम्ही कुठेतरी कमी पडतो. आमच्या नाकर्तेपणामुळे ही लोक मोठी झाली. आम्ही आता पुढे आलेलो आहे, ताकदीनं उतरलेलो आहे. लोकांच्या कामात आम्हाला आता राहावं लागणार. ही निवडणूक जनतेची आहे. जनतेच्या नशिबात ह्या वेळेला सुधारणा आहे आणि म्हणून आम्ही सगळे राबतोय. आणि जनतेला तर लक्षात आलेलं आहे, ज्या लोकांनी फसवून ह्या ठिकाणी सत्ता मिळवली, कुणाची ही एकी आहे, ती किती वर्षापासून आहे, किती दशकापासून आहे, ही आता जनतेसमोर आलेली आहे. स्वतःच खासदार कबूल केले, ह्यात आनंद आहे आम्हाला. मी आधी सांगितलेलं आहे की दादा म्हणजे वसंतदादा विरुद्ध राजाराम बापू हा वाद ज्या दिवशी राजाराम बापूंचं निधन झालं त्या दिवशी वसंतदादांनी सांगितलं, व्यक्ती गेलेला आहे, वाद संपलेला आहे. आमच्या मनात तो वाद तेव्हाच संपलाय. काही लोकांना हा वाद अजूनही तेव्हा ठेवायचा असेल तर त्यांनी खुशाल ठेवावा. आम्ही ह्याला घाबरत नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही ह्या निवडणुकीत कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही. आम्ही विरोधकाकडनं अपेक्षा ठेवत नाही, कारण आमचे मित्र दिलदार आहेत. आम्हाला आमचे मित्र मदत करणार. आमचा पक्ष हा पूर्णपणे हा माझ्या पाठीशी राहिलेला आहे, ह्याचा मला अभिमान आहे. मी महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार असल्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रत्येक प्रामाणिक घटकांनी मनापासून माझं काम करून मला मदत केलेली आहे. हे बघा, त्यांच्या भाजपच्या अंतर्गत पक्षात काय होते आणि ते लोक कुठे मतदान करतात ह्याच्याशी माझा विषय नव्हता. मला सामान्य मतदार त्यांच्या पक्षाचे सुद्धा करत होते, कारण त्यांना दिसलं की उमेदवार चांगला. हे शिस्तभंगाची कारवाई किंवा पक्षनिष्ठेची बाता काका करतात हे बघून मला खूप आश्चर्य वाटलं. पण काका तरी त्यांच्या पक्षाची कधी एकनिष्ठ होते. काका सुद्धा प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विधानसभेच्या उमेदवारांच्या सुद्धा विरोधात जात असताना, जिल्हा परिषद असो, महापालिका असो, या निवडणुकीत सुद्धा आतून एका बरोबर बाहेरनं एका बरोबर दिसायची. गेले 2.5 वर्ष महाराष्ट्रात सत्ता असताना हे 2.5 वर्ष कुणाच्या गाडीतनं फिरले हे जनतेला माहित आहे आणि ते भाजपवाल्यांना माहित आहे. आणि हा भाजपच्या कुठल्या ते दबावाखाली त्यांना उमेदवारी दिली गेली. भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना वाटलं असेल की पुढे सगळं मॅनेज करून ह्याला परत निवडून आणू, कुठेतरी पुढची सेटलमेंट असेल, कदाचित कोणतरी ह्या पक्षातनं त्या पक्षात जायचं राहिलेलं तर जाणार असेल, मला माहित नाही. पण माझ्यावर एकेरी टीका त्यांनी करत असती, त्यांची संस्कृती दाखवते. मी मात्र त्यांना काका सोडून उल्लेख केलेला नाही. माझी संस्कृती मला ते शिकवत नाही. मी आदराने बोलतो आणि मी अजूनही सांगतो, कुणी कसं काम केलं, निवडणूक संपलेली आहे. मी सगळ्यांचा खासदार, प्रत्येकाचा खासदार म्हणून पुढे येणार आहे. पण ज्या लोकांनी धाडसाने मला पाठिंबा दिला त्यांच्यासाठी मी सुद्धा प्रतिष्ठापणाला लावून सगळी ताकद त्यांच्या पाठीशी उभी करून येणाऱ्या निवडणुकीत, ह्या निवडणुकीत जी आमची आघाडी झाली ती अंतर्गत असो, प्रेमाची असो, ही आघाडीच्या सगळ्या लोकांचा येणाऱ्या विधानसभेला विजयी होणारच, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. की त्यांच्या कार्यकर्त्यांना आता लक्षात आलेलं आहे की आपला पराभव. त्यामुळे आताच कार्यकर्ते त्यांना सोडून जायला तयार झालेले आहेत. त्यांना कार्यकर्ते रोज फोन करून त्रास देतात, कसं काय करायचं, काय झालं. ते फ्रस्ट्रेशन कार्यकर्त्याचं निदान 4 तारखेपर्यंत तरी काहीतरी करून थांबवायचं आणि पुन्हा 4 तारखेनंतर प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्यांना माझी खासदार म्हणून काही किंमत मिळणार नाही.
म्हणून आता जाता जाता शेवटची खासदार म्हणून एखादी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, पत्रकार परिषद घ्यावी आणि कुणावर तरी खापर फोडायचा प्रयत्न करावा. ह्यासाठी ही कालचं त्यांचं शेवटची आखरी खासदार म्हणून प्रेस आहे. तर तेवढं त्यांना समाधान झालं, बोलू दे. पण त्या प्रेसमध्ये सुद्धा, त्या पत्रकार परिषदेत त्यांच्या मनात असलेला राग दिसून आला. निष्कारण डॉक्टर विश्वित कदमांवर त्यांनी जे बोललेत त्यातनं पुढे काहीतरी कुणाला तरी टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल. पण मी तुम्हाला सांगतो की विश्वित कदम एकटे नाही. विश्वित कदमांच्या मागे सांगलीची पूर्ण दादाप्रेमी जनता, कदम साहेबांना प्रेम करणारी जनता आहे. हा व्यक्ती महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री आहे, भारताचं काँग्रेस पक्षाचं भविष्य आहे आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे. काही जरी झालं तरी आमच्या एकी तुटणार नाही. ठेवायची तरी कशाला? त्यांना वाटते महाविकास आघाडीचा एक व्यक्ती त्यांना मदत करतो म्हणून हे पण करतील अशी कदाचित अपेक्षा आहे. त्याच्याशी दुसरं त्यांच्या हातातच काय राहिलं नव्हतं. पण त्यांनी का करावी आणि कोण करेल? कोण कुणाशी बांधील नाही आहे, कुणाचा ह्यात संबंध नाही. विश्वित कदम हे काँग्रेस पक्षाशी पूर्णपणे प्रामाणिक आहेत. महाविकास आघाडीचा विजय झाला पाहिजे, भाजपचा पराभव झाला पाहिजे आणि भाजपच्या पराभव होण्यासाठी जे काय करणं गरजेचं आहे ते प्रामाणिक इंडिया आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाच्या, म्हणजे मी प्रत्येक म्हणतोय, फक्त काँग्रेस नाही, काँग्रेस बरोबर डाव्या विचाराचे काही लोक असतील, आपचे काही लोक असतील, सगळ्या विचाराच्या लोकांनी तो निर्णय घेतला आणि तो पूर्ण वोट बँक ही माझ्याकडे शिफ्ट झालेली आहे आणि ही तुम्हाला निकाला दिवशी कळेल. ते जाणार. हे सगळ्यात पहिला बोलले कोण असेल तर ते बोलले माजी खासदार बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर. ते त्याच वेळी म्हटले यांचा बळी जाणार. मीही सांगितलं की खासदार शेतकऱ्याचा व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहेच, पण ह्या शेतकऱ्याच्या मुलाचा बळी जाऊ नये ही माझी प्रयत्न आहे. आणि हा बळी कुणी दिला? ह्यांच्या दिलदार मित्रांनी, शत्रूंनी, काय त्यांनी म्हणतात, दिलदार माणसांनी दिलेला आहे आणि हे जगाला माहित आहे. कुणी कुणाचा बळी दिला हे स्वतःच्या विजयासाठी कुणाचा तरी बळी घालायचा प्रयत्न केला गेलेला आहे. मलाही सहानुभूती आहे चंद्रकांत पाटलांबद्दल. ते ह्या पूर्ण डावात त्यांनी कुणाला ह्या खेळात वापर त्यांचा केला गेला आणि निष्कारण चांगल्या व्यक्तीचा बळी गेला ही वस्तुस्थिती आहे. आणि ह्या संजय काकांचा आणि त्यांच्या दिलदार चौघडीचं हा षडयंत्र आहे. हा पूर्णपणे फेल गेला, जनतेने ओळखला, म्हणून रागापोटी कालची पत्रकार परिषद झालेली आहे. विमानाने जाणार का सायकलीने जायला लागणार ही आता मला परिस्थिती माहित नाही. आता विमानात बसायच्या कोण कोण परिस्थितीत राहील असं मला वाटत नाही. आता दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा, कोण कुठे जाईल करण्यापेक्षा, आम्ही काँग्रेस पक्षाशी बांधील आहोत आणि माझा विजय हा अपक्ष म्हणून जरी होत असला तरी मी स्वतःला काँग्रेसचा एकनिष्ठ सामान्य कार्यकर्ता समजतो आणि जो आदेश काँग्रेस पक्ष, आमचे नेते विश्वित कदम यांच्या मार्फत मला देतील त्या आदेशाप्रमाणेच माझी वाटचाल असते. माझ्यावर कारवाई होणार नाही हा माझा आत्मविश्वास आहे. नाही, आता टेक्निकॅलिटी निवडणुकीच्या दिवशी काय राहील आता वकिलांना बोलून विचारायला लागणार. पण मी मनानी तनानी मी पूर्णपणे काँग्रेसचाच आहे आणि काँग्रेस वाढीसाठीच आज, उद्या आणि परवा कायमचा प्रयत्न करत नाही. स्वतः जिल्हाधिकारी साहेबांना मतदानाच्या आदल्या दिवशी भेट घेऊन सांगितलं की काही ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे की तुमचं नियमावली जी आहे, त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं, त्या ट्रेनिंग मध्ये त्यांनी स्पष्ट सगळ्यांना सांगितलेलं की उजवीकडनं सुरुवात होणार, उजवीकडे पहिला बॅलेटिंग युनिट नंबर 2, मग त्याला लागून त्याला डावीकडे त्याच्या बॅलेटिंग युनिट नंबर 1 आणि त्याला लागून व्हीव्हीपॅट आणि त्याच्या पुढे कंट्रोल युनिट, ही क्रम असणार हे त्यांनी स्पष्ट सगळ्या ट्रेनर सांगितलेलं. त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांना निरोप द्या, कारण काही बदल होत आहेत. काही केंद्रावर जिथं उलट बसवायचं दुपारपासून, आदल्या दुपारपासून चालू होतं, त्या बूथचे नंबर ही मी जिल्हाधिकारी साहेबांना म्हणजे आमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळवलं होतं. त्यांनी मला आश्वस्त केलं होतं की प्रत्येक ठिकाणी तसं ते निरोप देतील. मात्र आमच्या बेरजेप्रमाणे जवळजवळ 652 ठिकाणी जिथं आम्हाला निरोप आला, 652 ठिकाणी म्हणजे 1/3 ठिकाणी मशीन उलटे बसवले गेले. हे डावीकडनं म्हणजे बॅलेटिंग युनिट 2 डावीकडे आणि बॅलेटिंग युनिट 1 उजवीकडे बसवायचा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते सतर्क राहिले आणि सतर्क कार्यकर्त्यांनी हे मशीन बदलून घेतल्या.
ह्याच्या पलीकडे जाऊन बाहेर प्रत्येक बूथच्या बाहेर मतदार यंत्रचा नमुन्याची चिठ्ठी लावायची असते. ही चिठ्ठी लावत असताना 1 ते 16 आणि मग 17 ते 20 प्लस नोटा 21 अशी बाहेर चिठ्ठी लावायची ऐवजी जसं बॅलेट पेपरवर म्हणजे जे घरी मतदान झालं की मिलिटरी मतदान झालं त्या बॅलेटच्या मशीनवर ज्या पद्धतीनं मतदान करायचं होतं त्यात 1 ते 11 आणि पूर्ण 12 ते 21 होतं ते बाहेर लावण्यात आलं. ती चूक झाली. मी कुणावर आरोप ठेवत नाहीये, पण प्रशासनाने ह्याबाबत जरा अजूनही काळजीनं काम करणं गरजेचं होतं. असं झाल्यामुळे कुठेतरी एखादा वयोवृद्ध माणूस चुकून दुसऱ्या बाजूचं मतदान दाबला असेल तर अडचण होऊ शकते. हे सोडून परवा एक घटना घडली त्या ईव्हीएमच्या वेअरहाऊस पाशी अलार्म वाजला गेला. हे सुद्धा खरं म्हणजे गोष्टी आधीच प्रिकॉशन घेणं गरजेचं होतं. हे सोडून दुसरी अडचण आता जी चालू आहे ती आहे की अजूनही बूथ निहाय मतदानाचे आकडे हे कन्फर्म झालेले नाहीत. कधी 52%, कधी 54%, कधी 58%, मग 60, आता 62 पॉईंट काहीतरी असे वेगवेगळे आकडे आले. आता फायनल आलेला आहे. ह्यात अजूनही बॅलेटिंगनी जे मतदान झालेलं आहे, पोस्टल बॅलेटने जे मतदान झालेलं आहे त्याचा आकडा अजूनही आलेला नाही. कदाचित तो शेवटच्या दिवशी पण संधी असल्यामुळे येईल, पण किमान आज तोवर किती आलेत हे तरी आकडा रिलीज करणं गरजेचं होतं. आणि टक्केवारी तालुका वाईज दिलेली जरी असली तरी प्रत्यक्षात मतदान किती झालं बॅलेट वाईज बूथ वाईज हाही आकडा आलेला नाही. आम्ही विनंती करतो की त्यांनी लवकर हे जाहीर करावं म्हणजे संशय कुणाकडे राहू नये आणि ईव्हीएमचा घोळ करायचा प्रयत्न हा भाजपची लोक करतील असा आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही जास्तपणे ह्या पद्धतीनं सतर्क राहिलेलो आहे. माझी बांधिलकी इंडिया अलायन्सची नाही आहे, माझी बांधिलकी माझ्या पक्षाशी आहे. माझा पक्ष जो माझे नेते विश्वित कदम यांच्या मार्फत जो आदेश देतील त्या पद्धतीनं माझा निर्णय असेल. त्यांच्या मार्फत जो निरोप देतील त्या निरोपाप्रमाणे वागणं. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा.